हाय फ्रेंड्स, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण चमचमीत काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होणार, बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी टेस्टी। त्यासाठी 2 कांदे उभे चिरून घेतले होते आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून कांदे छान असे भाजून घेतले। त्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेतलेले इथं आणि त्याच्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून खोबरंसुद्धा छान असं भाजून घेतले। त्यानंतर 2 चमचे शेंगदाणे, आपल्याला शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याने भाजीला छान असा दाटसरपणा येतो। त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा पांढरे तीळ आणि थोडंसं तेल टाकून हे धने आणि तीळ छान असे भाजून घेतलेत। आणि त्यानंतर हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। 1 कुडी लसूण, थोडासा अद्रकचा तुकडा आणि 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ ह्या वाटणातच घालायचं म्हणजे भाजीला छान अशी चव येते। आणि हा मसाला छान असा बारीक वाटून घेतलाय आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा कट करून घेते। ही शेवग्याच्या शेंगाची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवत आहोत। आपण शेंगा आधी उकडून घेतलेल्या नाहीत, डायरेक्ट आपल्याला कट करून ह्या शेंगा भाजीमध्येच टाकायच्यात। आता मी शेंगा कट करून घेतल्यात आणि छान अशा धुवून सुद्धा घेतल्यात। आता गॅसवर एक कढई मांडायची। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, त्यात थोडेसे जिरे, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, लाल तिखट आणि हळद, लगेच थोडीशी कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे। कढीपत्ता असेल तर आवर्जून टाका, भाजीला टेस्ट छान येते। आणि लगेच आपण वाटून घेतलेलं वाटण इथं टाकून घेत आहोत आणि कढीपत्ता टाकल्यामुळे म्हणजे मसालेसुद्धा जळत नाहीत। आणि आता हे वाटण टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यातच टाकलं होतं आणि ते पाणी ह्याच्यात मसाल्यात टाकले। आता हा मसाला लो गॅसवर आपल्याला छान असा तर्री सुटेपर्यंत शिजून द्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायचे। ह्या शेवग्याच्या शेंगा डायरेक्ट मसाल्यात टाकल्याने आपल्या भाजीचा रस्सा जो असतो त्याला सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। त्यामुळे न शिजवता अशाच डायरेक्ट टाकून आपल्याला शिजून घ्यायच्यात। आता 2-3 मिनटं मी लो गॅसवरच ह्या शेंगा छान अशा मसाल्यात परतून दिल्यात आणि पाहू शकतात मसाल्याला तेलसुद्धा छान असं सुटले। त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं। आपल्याला शक्यतो इथं भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे शेंगा पटकन शिजल्यासुद्धा जातात आणि भाजीला चवसुद्धा खूप छान अशी येते। पाहू शकतात एक 10 ते 12 मिनिटानंतर शेंगा छान अशा शिजल्या गेल्यात, भाजी मस्त अशी दाटसर झाली। पुन्हा भेटूया, बाय बाय।